तर मित्रांनो, जर तुम्ही बोर्ड परीक्षा म्हणजे 10वीला असाल आणि 2025 ची बोर्ड परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ 5 नावाचा प्रकार काय असतो आणि बेस्ट ऑफ 5 मुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होतो। तर बेस्ट ऑफ 5 मुळे कधी कधी विद्यार्थ्यांना 5% सुद्धा अधिक मिळतात। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 5% कशा प्रकारे जास्त मिळू शकतात याबद्दलची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील। तर आपण टाइम वेस्ट नाही करणार, तर आपण सुरुवात करूया की बेस्ट ऑफ 5 काय असतं। तर तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणजे उदाहरण देऊन दाखवणार आहे की बेस्ट ऑफ 5 असेल तर तुम्हाला काय फायदा होतो, बेस्ट ऑफ 5 नसेल तर काय फायदा होतो। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर 10वीच्या विद्यार्थ्यांना किती विषय असतात। तर मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांना 6 विषय असतात, ज्याचे मार्क पकडून तुमचा रिझल्ट बनवला जातो, निकाल बनवला जातो। तर आपण ते विषय अगोदर इथे लिहून घेऊया। तर हे विषय आपण इथे लिहित आहोत। पहिला विषय कोणता असतो, मराठी। त्यानंतर कोणता असतो, हिंदी। त्यानंतर असतो इंग्लिश। त्यानंतर गणित। त्यानंतर विज्ञान। त्यानंतर इतिहास भूगोल। आता यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की गणितामध्ये 2 असतात, बीजगणित, भूगोल, परंतु दोघांचे मिळून किती मार्क असतात तुम्हाला, 100। तर तसंच आपण इथे पकडणार आहोत। त्यानंतर विज्ञानमध्ये सुद्धा भाग 1 भाग 2 असतात। इतिहास भूगोल हा वेगवेगळा आहे 50-50 मार्कचा, तर तो आपण एकच म्हणजे असा पकडणार आहोत। तर मी याला थोडंसं खाली घेतो। तर हे खाली आलेलं आहे। त्यानंतर आपण इथे पाहणार आहोत किती गुण। तर हे प्रत्येकाला आपल्याला जसं माहित आहे 100 गुण इथे असतात। ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळतात, मिळालेले गुण। आता मिळालेले गुण इथे आपण जर पाहिलं तर समजा मराठीमध्ये तुम्हाला 100 पैकी इथे मिळालेले आहेत 80। त्यानंतर इंग्लिशमध्ये तुम्हाला 100 पैकी मिळालेले आहेत 65। त्यानंतर हिंदीमध्ये तुम्हाला 100 पैकी मिळालेले आहेत 75। त्यानंतर इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळालेले आहेत 65, असं आपण समजत आहोत इथे। त्यानंतर गणितमध्ये तुम्हाला मिळालेले आहेत इथे गणितमध्ये मिळालेले आहेत 70। त्यानंतर विज्ञानमध्ये तुम्हाला मिळालेले आहेत 70 आणि इतिहास भूगोलमध्ये मिळालेले आहेत तुम्हाला 80। तर मित्रांनो, असं जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्ही इथे पाहणार की तुम्हाला हे किती मार्क आहेत, इथे 600 मार्क इथे होत आहेत। आपण इथे इंग्लिशमध्येच लिहूया हे मार्क। तर हे किती होत आहेत, 600। जर यांची बेरीज तुम्हाला केली मिळालेल्या गुणांची तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर इथे जर केलं आपण तिथे किती होते, 440। म्हणजे तुम्हाला 600 पैकी 440 एवढे गुण मिळालेले आहेत। आता जर यांचं पर्सेंटेज आपण काढलं म्हणजेच टक्के, ठीक आहे। आता याचे टक्के जर आपण इथे काढले तर 600 पैकी 440 तुम्हाला इथे मिळालेले आहेत। सोपं साधं जर इथे एक म्हणजे टक्के काढायचे असतील तर आपण ते टक्क्याचा फॉर्म्युला नाही वापरणार, म्हणजे त्याचं सूत्र नाही वापरणार। तर काय करणार आपण, 440 भागिले म्हणजे 440 भागिले 6 जरी केले तरी तुम्हाला इथे टक्के निघून जातात। म्हणजेच हे जे आहे ते भागिले आपण करणार 6। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 73.33 एवढे टक्के मिळतात। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला एवढे मार्क मिळाले प्रत्येक विषयामध्ये तर
हे काय आहे मित्रांनो, हे जे दाखवलेलं आहे मी याला थोडंसं हायलाइट करतो जेणेकरून तुम्हाला ठीक आहे। आता हे जे आपण पाहत आहोत तर हे बेस्ट ऑफ 5 नाही। जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर तुम्हाला एवढे गुण इथे मिळू शकतात। ठीक आहे मित्रांनो, आता बेस्ट ऑफ 5 जर असेल तर तुम्हाला किती गुण मिळतील हे तुम्हाला इथे दाखवतो। आता बेस्ट ऑफ 5 चा अर्थ सुद्धा तुम्हाला इथे सांगतो। जर आता बेस्ट ऑफ 5 काय असतं तर अगोदर आपण काय करूया, हे सेम गोष्ट जी आहे ना त्याला आपण इकडे दुसरीकडे घेऊया, म्हणजे बाजूलाच घेऊया। ठीक आहे, आता ठीक आहे। आता हा जी गोष्ट आहे ना आणि याचा कलर आपण चेंज करूया। आपण इथे आता बेस्ट ऑफ 5 चं कॅल्क्युलेशन करणार आहोत। हा खूपच डार्क कलर होत आहे। तर हा जो कलर आहे ना हा इकडे हा कलर, तर हा आहे आपला बेस्ट ऑफ 5 चा। आता बेस्ट ऑफ 5 मध्ये काय चेंजेस होणार आहेत तर बेस्ट ऑफ 5 रूल हा काय सांगतो मित्रांनो, तर बेस्ट ऑफ 5 असा बोलतो की 6 पैकी ज्या विषयामध्ये सर्वात कमी गुण तुम्हाला मिळालेले असतात त्या गुणांचे मार्क हे तुमचा निकाल बनवताना पकडले जाणार नाहीत। म्हणजेच 6 पैकी जे विषयामध्ये कमी गुण आहेत तो विषय तुमचा रिझल्ट बनवताना पकडला जाणार नाही। तर आपल्याला जर इथं पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता इंग्लिश ह्या विषयामध्ये फक्त 65 आहेत। सगळ्यात कमी मार्क हे तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळालेले आहेत। ठीक आहे, जर इंग्लिशचे मार्क तुमचे रिझल्ट बनवताना पकडलेच नाही, म्हणजे जर आता मी ह्या इंग्लिशला वेगळं हायलाइट करतो जेणेकरून आपण ते ठरवूया का हे मार्क पकडले जाणार नाहीत। तर हे 65 आहेत तर मी इथून हे काढून टाकतो, हे पकडायचेच नाही आपण रिझल्ट बनवताना। तर पाहू शकता इथे 62 आलेला आहे, 62%। परंतु 62% का आलेले आहे, कारण ह्या फॉर्म्युला बनवताना आपण 6 विषय पकडलेले आहेत, परंतु बेस्ट ऑफ 5 मध्ये तुमचे फक्त 5च विषय पकडले जातात रिझल्ट बनवताना। त्याच्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता इथे आता होत आहेत आपले 75%। म्हणजे जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर तुमचे होतात 73% आणि जर बेस्ट ऑफ 5 असेल तर तुमचे होतात 75%। आता ह्या केसमध्ये म्हणजे काही वेळा काय होतं तर मित्रांनो, काही वेळा खूप फायदा होतो बेस्ट ऑफ 5 चा। म्हणजे एका विषयामध्ये खूपच कमी टक्के पडलेले असतील तर तुम्हाला त्या बेस्ट ऑफ 5 चा खूप फायदा होतो। जसे की इंग्लिशमध्ये जर काही विद्यार्थ्यांना फक्त 40 पडलेले असतील तर 40 मुळे किती टक्के होत आहेत मित्रांनो इथे तर 69। आणि तेच जर इथे तुम्ही पाहिलं तर 40 मुळे किती होत आहेत 69.16। तेच जर इंग्लिश विषयाचे इकडे टक्के धरलेच नाही बेस्ट ऑफ 5 मध्ये तर तुम्हाला किती होतात 75। तर इथे जवळपास 6% विद्यार्थ्यांना जास्त मिळतात बेस्ट ऑफ 5 मुळे। तर तुम्हाला समजतंय का याच्यामध्ये काय होतं। तर मित्रांनो बेस्ट ऑफ 5 मुळे खूप फायदा होतो विद्यार्थ्यांना। ठीक आहे, आता कधी कधी असं होतं की गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांना खूपच कमी टक्के पडतात। जरी इंग्लिशमध्ये विद्यार्थ्यांना 60 पडले तर बेस्ट ऑफ 5 नसेल तर किती टक्के झाले 72.5। आता इंग्लिशमध्ये इथे किती झाले 60% झाले, म्हणजे 60 मार्क पडले इथे। ठीक आहे, इंग्लिशमध्ये 60 मार्क पडले आणि गणितामध्ये सगळ्यात कमी मार्क पडले। जसं की गणित इथे विषय आहे, गणितमध्ये खूप अवघड येतो लोकांना, तर गणितामध्ये पडले 40। ठीक आहे, 40 मुळे गणितमध्ये 40 आहे त्याच्यामुळे 67.5% एवढे विद्यार्थ्याला मिळाले जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर। जर बेस्ट ऑफ 5 असेल तर किती टक्के मिळतात हे आपण इथे पाहूया। तर किती आपण इथं गणिताला 40 धरलेले आहेत तर इथं गणिताला आपण जर इथे 40 ठेवले, ठीक आहे, आणि हे 40 आपण पकडायचेच नाही बरोबर। तर तुम्ही इथे पाहू शकता तर इथे जवळपास 73% एवढे होत आहेत। म्हणजे बेस्ट ऑफ 5 मुळे तुमचे जवळपास 6% इथे वाढलेले आहेत। तुम्ही पाहू शकता 67% जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर, बेस्ट ऑफ 5 असेल तर 73%। तर एवढा फरक तुम्हाला इथे पाहायला मिळतो। त्याच्यामुळे बेस्ट ऑफ 5 खूप इम्पॉर्टंट आहे। ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहे ते विद्यार्थी बेस्ट ऑफ 5 चाच अभ्यास करतात। म्हणजे असा एक विषय ज्यांना जो इम्पॉर्टंट नाही तो विषय ते बाजूला ठेवतात, त्या विषयाचा अभ्यास फक्त पास होण्यापुरताच करतात आणि बाकी 5 विषयाचा अभ्यास एवढा चांगला करतात की त्यांना 100 पैकी 100 गुण मिळतात।
तुम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार करूनच अभ्यास करणे गरजेचे आहे। जर तुम्हाला अशीच माहिती पुढे सुद्धा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळणार आहे। आणि अजून काही खूप माहिती तुम्हाला 10वी नंतर करिअरच्या संधी काय असतात या सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला मिळत राहील। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।